तर मित्रांनो, पानपट्टीने धडा दुसरा म्हणजे स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये तुमचं आपल्या. तो काही विषय नाही, एकदम अँटी अशा ब्लॉग मध्ये आपण स्वागत केले. रोम रोम भाइयों. तर चला बघूया, पुढे देतो तुम्हाला पुढच्या अपडेट्स. टाकली बघू शकता, खायचं काम चालू आहे यांचं. तर आता मला जायचं दूध टाकायला. हा, ही बघा आपली कशी एकदम मस्त ही किटली आपली. सध्या तर एकच किटली, तो काही विषय नाही. तर अशा प्रकारचं चालू आहे. चला बघूया, येतो मी दूध टाकून. हा, दूध टाकायला आलो इथं. अजून डेअरी सुद्धा उघडलेली नाही. मला लवकर आलं, जाऊ द्या. तर मित्रांनो, दूध बीट टाकून तर मी आलोय. चाललो आता गिन्नी तोडायला. गिन्नी टाकावं लागेल व्हायला. बघू शकता गिन्नी आपली इथं. रस्ता सुद्धा चावायचा नाही. यो त्यार घेतो मी तोडून गिन्नी. बाय. आपल्या गायची कुट्टी तर खाऊन झालेली. गिन्नी तिथे तोडून ठेवलेली. आता त्यांना एकदा मी खाद्य चारून घेतो. इथे खाद्य परत आपल्याला खाद्य चारून झाल्या गवार तोडण्यासाठी जायचं. पप्पांना बाजारासाठी जायचंय आणि आपल्याला त्या गवारीला पाणी भरायचंय. चला. ब्लॉग बऱ्याच दिवसानंतर आलेला आहे, कारण आपल्याला टाइमच भेटला नाही ब्लॉग करण्यासाठी. हा, तर जाऊ दे. आपले मित्र पण नाही आज सोबत आपले, दुःखाची गोष्ट आहे. पण जाऊ दे, पुढच्या वेळेस नक्की त्यासोबत आपला ब्लॉग होऊ शकतो. पण ते इथे नाही. इथं त्यांचे काय कामं चालू राहते, कोणी कुठं तर कोणी कुठं. चालतंय. गिन्नी तर दिली टाकून. आता आपण जो गवारीच्या संघ तोडण्यासाठी आपल्याला जाताना पाणी बाटली घेऊन जावं, कारण आपले मदर फादर पण गेलेले संघ तोडण्यासाठी. तसाच राहिलो, आंघोळ सुद्धा केलेली नाही. तसाच बोकळतो कामावर येतो. लय हाली. जाऊ द्या. एखादी पोरगी सोडून गेल्या सुद्धा एवढा त्रास होत नाही एवढा त्रास हे बारे खंगाळ्यावर होतो राव. बेकार कंडिशन आहे. म्हणजे पावसामुळे झालं ते. पावसाने अख्खे बाऱ्यांवरची मातीत खंगळून गेली. तरी आपण त्याला करू शकतो नीट, तो काही विषय नाही. मित्र, तुम्हाला दाखवतो आपला आता आपली जुन्या काळातली विहीर. एकदम जुन्या काळातली. ते बघा घरटे तिथं चिमण्यांचे. विहीर जास्त खोल पण नाही, तरी बी पाणी भरपूर आहे तिला, तो काही विषय नाही. तिथे मोटर आपली. ही घरटे बघा, एकदम टॉप मध्ये, काहीच विषय नाही. 10वीला असताना बुट्ट घेतले होते 850 रुपयाचे. ना आता तेच त्याच्यातच चालू आहे वापरायचे. काय खरे. तर मित्रांनो, विषय कसा आहे माहिती का, आपण पहिल्यांदा जो बॉक्स टाकला होता ना, तो एवढा खास झाला नव्हता, खूप बोगस झाला होता.
आणि तो आम्हाला माहित पण नव्हतं का आम्ही त्या दिवशी हा ब्लॉग बनवू म्हणे. तो असंच अपलोड करून दिला. काही वाटलं नाही काही नाही. आणि तो ब्लॉग पहिला ब्लॉग समजा टाकला. तो बघून बरेचसे जण मला हे पण म्हटले, तुला काही वाटलं नाही का ब्लॉग बनवण्यासाठी किंवा घरचे काही बोलले नाही का असं तसं. आता गंज मनाला काहीतरी वाटलं असं, भेव पण वाटायचं, घाबरायचं पण. असं ब्लॉग बघितलं कोण काय बोलल कोण नाही ते वाटलं. घरचे काय सलान करा बोलतातच, त्याचा काही विषय नाही, तो काय त्यांचं कोण मनावर घेतं. तरी तरी आपण ब्लॉग टाकला आणि हा आपला दुसरा ब्लॉग व्हिडिओ. धन्यवाद. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. आणि प्लीज प्लीज करून ना तुम्ही आपल्या ब्लॉगसाठी एक छोटीशी काहीतरी कमेंट करा, जेणेकरून मला चांगलं प्रोत्साहन भेटेल. आणि मी इथून पुढे असे कधीतरी 8-1 दिवसातून किंवा आहे ना लवकरात लवकर असे ब्लॉग टाकत जाईल. तर बघा तुम्हाला पटतंय का काय. परत एकदा धन्यवाद ब्लॉग बघितल्या